आषाढी एकादशीला पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने 22 ते 29 जुलै दरम्यान 54 विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय। शेतकऱ्यांना स्वतःच्या शेती सुधारणेसाठी विहीर किंवा गोठा बांधण्यासाठी लागणाऱ्या माती आणि मुरमावरील रॉयल्टी पूर्णपणे रद्द करण्याची घोषणा महसूल मंत्र्यांनी केली आहे। वटपौर्णिमेनिमित्त माहेरी आलेल्या 26 वर्षीय महिलेचे 11.5 तोळे सोन्याचे दागिने तिच्या सख्ख्या भावाने चोरल्याचा संशयास्पद प्रकार पुण्यात घडलाय। पेपर फुटीमुळे 28 जून रोजी रद्द झालेली शिक्षक पात्रता परीक्षा पुन्हा घेतली जाणार असून ती ऑनलाईन पद्धतीने घेण्याबाबत चाचपणी सुरू आहे। साकीनाका येथे मॅनहोलमध्ये पडून झालेल्या मृत्यू प्रकरणी मुंबई महापालिकेच्या 4 अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून चौकशी समिती स्थापन केली आहे। सरकार विरोधात आंदोलन केले म्हणून नागरिकावर तडीपारीची कारवाई करणाऱ्या मुंबई पोलिसांना हायकोर्टाने पोलीस हे सरकारचे नोकर नाहीत असे म्हणत चांगलेच फटकारले आहे। अन्न व औषध प्रशासनाने बीडमध्ये टाकलेल्या धाडीत खवा आणि पनीर चमकदार करण्यासाठी घातक सॅफोलाइट रसायनाचा वापर केला जात असल्याचं उघड झालंय। 2011 मधील कोठडीत झालेल्या मारहाण आणि मृत्यू प्रकरणी वाशिम जिल्हा सत्र न्यायालयाचे तत्कालीन ठाणेदारांसह 9 पोलिसांना जन्मठेपेची ऐतिहासिक शिक्षा सुनावली आहे। आळंदीत एका 2 वर्षीय चिमुरडीला गाडी खाली चिरडून पळून जाणाऱ्या डॉक्टरला पोलिसांनी अटक न करता सोडून दिल्यामुळे संताप व्यक्त केला जातोय। नागपूर जिल्ह्यातील कामठी भागात एकाच आठवड्यात 2 महिलांचा बळी गेला असून गादा घोरपड रोडवर भाग्यश्री कोठरुंगे या महिलेचा कुऱ्हाडीने वार केलेला मृतदेह आढळलाय। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।